ही वेस नसती तर मोडकळी सांडू की काय असं मला वाटू लागलेलं आहे. इतिहास असं सांगतो की 1803 साली मराठी विरुद्ध इंग्रजांचं एक युद्ध आपण म्हणत किंवा ती लढाई होती. आणि इंग्रजांना असं वाटलं की माळीवाडा जी आपली वेस आहे ती एवढी भव्य आणि एवढी आकर्षक आणि एवढी ताकदवान होती की त्यांना असं वाटलं की हाच भुईकोट किल्ला आहे आणि त्यांनी त्यावरच आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. तर ह्याबद्दल आम्हाला सांगाल. टिपू सुलतानचा पराभव करून अ, इंग्रजांचा जो सेनापती होता जनरल आर्थर वेलस्ली खूप मोठं सैन्य घेऊन महाराष्ट्रामध्ये आला होता. आणि आता महाराष्ट्रामधली जी बाकीची सत्ता आहे ती उलथवून पूर्ण ब्रिटिशांचं राज्य इथे आणायचं असा तो प्रयत्न त्याचा होता. आणि म्हणून ऑगस्ट 1803 हे ब्रिटिशांचं सैन्य वाळकी मार्गे अहमदनगरमध्ये प्रवेश करतं झालं. आणि तेव्हा आजच्यासारखे फार काही सॅटेलाईट्स किंवा गुगल वगैरे काही नसल्यामुळं त्यांना भव्य असा सगळा तटबंदीचा भाग दिसला, दरवाजा दिसला. आणि आता तुम्ही म्हणालात तसं वेशीचं स्वरूप इतकं भक्कम आणि बुलंद की हाच किल्ला असावा असं त्यांच्या सैन्याला वाटलं. आणि पहिली चकमक या माळीवाडा वेशीच्या समोर झाली. तेव्हा हा किल्ला ग्रेट मराठा सरदार दौलतराव शिंदे म्हणजे महाजी शिंदेंचे चिरंजीव दत्तक पुत्र होते त्यांच्याकडे होता. आणि त्यांचं सैन्य, नगरचे सैनिक बाकीचे, या सगळ्यांनी मिळून माळीवाडा दरवाजापाशी ब्रिटिशांना थोपवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एवढा तेव्हा शहराचा सुरक्षेचा यशस्वी प्रयत्न केला की जे ब्रिटिश सैन्य काही क्षणातच शहर बेचिराख करण्यासाठी आत आलं असतं ते त्यांनी तिथे रोखून धरलं. आणि ब्रिटिशांच्या अनेक अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना त्यांनी वेशीच्या समोर धारातीर्थी पाडलं. त्याच्यामध्ये मॅकेन्झी असेल, ग्रँट असेल, अँडरसन असेल, हे तर मोठे अधिकारी होते, म्हणजे कॅप्टन पदावरचे अधिकारी होते. हे तिथे मारले गेले. म्हणजे ब्रिटिशांना पहिला झटका जो बसला तो माळीवाडा वेशीच्या साक्षीने. आणि याचा पुरावा म्हणजे ब्रिटिशांनी या सगळ्या अधिकाऱ्यांची नावं लिहिलेला एक शिलालेख आपल्याला माळीवाड्याच्या वेशीच्या अगदी अलीकडे, म्हणजे आत्ता जो महापालिकेचा दवाखाना आहे तिथे त्याच्या शेजारी लावलेला बघायला मिळतो. आणि हा शिलालेख नुसता वाचला तरी लक्षात येतं की नावं जरी त्यात ब्रिटिश अधिकाऱ्यांची असली जे मारले गेले त्या युद्धामध्ये, तरी तो आपल्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला शिलालेख आहे. याच्यापेक्षा वेगळा पुरावा कुठेच मागण्याची गरज नाही. ही वेस नसती, तटबंदी नसती तर शहर काही तासामध्ये होत्याचं नव्हतं झालं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की ही केवळ दगडमातीची वेस नाही आहे, तर ही शहराला वाचवणारी वेस आहे, शहराचं रक्षण करणारी वेस आहे, जी ती जागती आपण म्हणूयात तशा स्वरूपाची शक्ती या वेशीमध्ये एकवटलेली आहे. त्यामुळं ही वेस कोणी बांधली, खरं सांगायचं तर हा जो बांधकामाचा काळ होता तो निजामशाहीचा अखेरचा, आणि जेव्हा मुघलांचं राज्य यायला सुरुवात झाली होती. सर्जेखान नावाचा सरदार होता ज्याचं घुमट आपल्याला जुन्या कोर्टाशेजारी आजही बघायला मिळतो, दो मोठी चिरा आपण त्याला म्हणतो. त्यानं मोठ्या कल्पकतेनं, शहाजहान तेव्हा बादशाह झालेला होता, तेव्हा त्यानं हा सगळा तटबंदीचा एक आराखडा तयार केला आणि अतिशय मजबूत असं शहर त्या काळी त्यांनी बनवलेलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की ही वेस हे केवळ एक आज स्थापत्याचं एक नमुना म्हणून त्याच्याकडे आपण जे बघतो, किंवा रस्त्याच्या मध्ये वेस आली म्हणून ती बाजूला करा असं जे म्हटलं जातं, त्यांना हा इतिहास माहिती नसावा असं मला वाटतं. ज्या वेशीनं इतिहास घडवलेला आहे, ज्या वेशीनं नगरकरांना 1803 वाचवलेलं आहे, ती ही वेस आहे, म्हणून तिला आणखीन महत्त्व प्राप्त झालेलं आहे. नगरला खूप मोठा इतिहास आहे आपल्या आधीचं अहमदनगर. आज त्या इतिहासातील जसं आपण पाहिलं की दिल्ली गेट आहे किंवा दिल्ली दरबार ज्याला आपण म्हणतो किंवा माईवाडा वेस आहे. तर आज ही पाडण्यात येणार आहे किंवा ती पाडण्याचं नियोजन महानगरपालिका किंवा सरकार करत आहे. त्याला विरोधही आपण जास्त पाहत नाही आहे किंवा जास्त त्याला असा कडक विरोध कोणी करत नाही आहे. जे कोणी सोशल मीडियावर करत असतील किंवा रस्त्यावर उतरून कोणी त्यासाठी लढत नाही आहे. तुम्हाला काय वाटतं सर, की एकतर आपल्याला त्या गोष्टींचं महत्त्व नाही आहे, की
ह्या वेशी कुठल्या तरी निजामशाहीमध्ये किंवा मुघलांच्या काळामध्ये असा बांधल्या गेला किंवा तो दोष किंवा तो द्वेष आहे फक्त, तर त्यावर तुम्ही आम्हाला सांगाल की नक्की ही मानसिकता लोकांमध्ये कशी आली? मला असं वाटतं की ऐतिहासिक वास्तूंकडे बघताना जात, धर्म, पंथ किंवा राजवट याच्या पलीकडे जाऊन आपण थोडंसं त्या वास्तूचं महत्त्व लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आपल्याकडे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक गावं आहेत. अगदी अरणगाव घ्या, केडगाव घ्या, तुम्हाला वेशी तिथे बघायला मिळतील. बायजाबाईचे जेऊर घ्या, श्रीगोंद्याला जा, पारनेरला जा तुम्हाला वेशी तिथे नक्की दिसतील. आणि वेशी हा त्या गावकऱ्यांचा अभिमान असतो. ते वेशी त्या गावकऱ्यांनी प्राणाच्या पलीकडे जपलेले आहेत. हिवरेबाजासारखं गाव जिथे पूर्वी छोटी वेस होती, तिथे आता त्या गावचे सरपंच आणि खूप मोठे आपले सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर पोपटराव पवार यांनी नव्यानं मोठी वेस बांधून घेतली आहे. हे कशासाठी केलं असेल तर हे गावाचं आभूषण आहे, हे गावाच्या वैभवाचं साक्ष देणारं एक ठिकाण आहे, हा त्यामागचा हेतू असतो. आज अनेक देशांमध्ये, मग तुम्ही आज छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुनं औरंगाबाद तिथे जा, जालन्याला जा, अहमदाबादला जा, दिल्लीला जा, अनेक ठिकाणी या वेशी अतिशय चांगल्या प्रकारे जतन करून त्या सांभाळलेल्या आहेत. परदेशात तर हजार हजार वर्षापूर्वीच्या ज्याला आपण वेशी म्हणतो तिथे गेट्स म्हटलं जातं, तशा स्वरूपाच्या बांधकामांचं जतन करण्यात आलेलं आहे. तिथे तर वाहतुकीचा प्रश्न निर्माण झालाच असेल कधी ना कधी, पण त्यांनी वेस पाडणं हा त्यावरचा उपाय कधी समजला नाही. त्यांनी वेशीच्या आजूबाजूला जागा करून तिथे ज्या पूर्वीच्या काही इमारती असतील की ज्यामुळे अडचण होत असेल त्यांना पर्यायी जागा देऊन वेशीला मोकळं करून तिथे अतिशय छान असं उद्यान किंवा फाउंटन्स वगैरे तयार करून वेस ही आमचं एक अतिशय महत्त्वाचं स्मारक आहे. राष्ट्रीय स्मारक ज्याला समजलं जातं तशा पद्धतीची ही स्मारकं आहेत. अशा भावनेतून त्या सगळ्या वेशींचं जतन करण्यात आलं. आणि गणेशजी जेव्हा डॉक्टर शशी धर्माधिकारीचे मूळचे नगरचे होते आणि अनेक वर्ष फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये त्यांनी अतिशय यशस्वी कारकीर्द गाजवली होती. त्यांना जेव्हा समजलं की अशा वेशी पाडण्याचं नगरमध्ये काही कारस्थान रचलं जात आहे, तेव्हा त्यांनी अनेक वेशींचे फोटो पाठवले. जगात जिथे जिथे अशा वेशी अतिशय छानपणे सांभाळल्या गेलेल्या आहेत ते फोटो पाठवले, त्यांची माहिती पाठवली. आणि या वेशी कशा संरक्षित केल्या गेल्या, त्यांचं जतन संवर्धन कसं केलं गेलं हे देखील त्यांनी पाठवलं होतं. पण आपल्याकडे अशा जाणकार माणसांचं ऐकणं हा एक अतिशय काय दुर्मिळ असा भाग बनलेला आहे. तर अहिल्यानगर शहराला याआधी म्हणजे पूर्ण 11 वेशी होत्या. त्यातल्या 9 वेशी कुठे होत्या तर कुणालाच माहीत नाही. त्यातले राहिले फक्त 2. एक म्हणजे दिल्ली गेट आणि दुसरी म्हणजे माईवाडा वेस. तर आज आपण पाहतोय की एक वातावरण बनतंय की ह्या वेशी पाडल्या गेल्या पाहिजे. म्हणजे माळीवाडा वेशबद्दल तर आता वेशीबद्दल तर खूप जास्त चर्चा होते की ही वेश नको आहे कारण की ट्रॅफिकचे किंवा वेगवेगळी कारणं दिली जात आहेत. आज आपण म्हणतोय की नाही, आजच ही गोष्ट बोलली जाते. पण माझा प्रश्न तुम्हाला हाच आहे सर की याआधी कधी या दिल्ली गेट म्हणा किंवा माईवाडा वेस पाडण्याचा प्रयत्न झालाय का? गणेशजी, दुर्दैवाने असे प्रयत्न याच्यापूर्वीही झाले होते, पण ते सफल झाले नाहीत. अगदी नगरचे एक आदर्श नेते, नगराध्यक्ष, आमदार म्हणून ज्यांचा आजही उल्लेख केला जातो ते नवनीतभाई बार्शीकर यांच्या काळात देखील दिल्ली दरवाजा पाडण्याचा प्रयत्न झाला होता. नवनीतबाईंना शहर मोठं करायचं होतं आणि तेव्हाही असंच काही जणांनी सुचवलं असेल की या वेशी पाडून टाका म्हणजे रस्ते रुंद होतील. नवनीतबाईंना का जावं लागलं हा जर इतिहास तुम्ही बघितला तर या रुंदीकरणाच्याच सगळ्या या वादातून नवनीतबाईंना नंतर राजकारण सोडावं लागलं. तर या सगळ्या घटनेची हकीकत दिवंगत ज्येष्ठ इतिहास संशोधक सुरेश जोशी यांच्या इतिशोध नावाच्या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळते. भडभुंजाची वेस असं त्या प्रकरणाचं नाव आहे. आणि त्यामध्ये नवनीतबाईंनी दिल्ली दरवाजा पाडण्यासाठी बुलडोझर लावला होता. लोक कुदळी हाणत होते, मुठ्ठी साखळदंड लावून वेस पाडण्याचा प्रयत्न होता. आणि हे मध्यरात्री झालं सगळं. म्हणजे नगरकर गाढ झोपेत असताना ही वेस पाडून टाकायची आणि कोणी विरोध करण्याचा प्रश्नच घेऊ द्यायचा नाही असा तेव्हा नवनीतबाईंचा प्रयत्न होता. पण वेस जागची हल्ली नाही, एकही चिरा तिचा ढासळला नाही
आणि शेवटी तो बुलडोझर तिथून हलवावा लागला. पहाट होत आलेली होती. लोक जसे जागे झाले तसं त्यांना लक्षात आलं की हा दिल्ली दरवाजा पाडण्याचा कोणीतरी प्रयत्न केला. आणि मग लोक चर्चा करायला लागले. लोकांमध्ये असंतोष वाढायला लागला. गायकवाडी गोपाळराव कैवारी नावाचे एक गृहस्थ होते जे त्या भागात राहत होते. त्यांच्या लक्षात आलं. ते संतापले. गोरे नावाचे एक गृहस्थ होते, तेही त्यांना जाऊन मिळाले. आणि हे सगळेजण मग गावभर ही चर्चा सुरू झाल्यावर तेव्हाचे जे इतिहास संशोधक होते बाबासाहेब मिरीकर त्यांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की असं असं सुरू आहे आणि मग हे थांबवायचं कसं. तर मग बाबासाहेब मिरीकरांनी तेव्हा कोर्टामध्ये धाव घेतली आणि ही वेस पुरातत्व खात्याच्या परवानगीशिवाय अजिबात पाडू नका असा एक मनाई हुकूम तेव्हा मिळवला. आणि कायमस्वरूपी याच्यावर तोडगा काढण्यासाठी म्हणजे असा प्रयत्न पुन्हा कोणी करू नये म्हणून मग पुण्यामधले एक ज्येष्ठ इतिहास संशोधक दत्तोवामन पोद्दार, महामहोपाध्याय अशी पदवी होती त्यांना. त्यांचे वडील नगरला काही काळ होते, त्यामुळं दत्तोमामांना नगरविषयी खूप प्रेम होतं. आणि मग तेव्हा सरदार मिरीकरांनी सुरेश जोशींना सांगितलं की तुम्ही ताबडतोब हा सगळा वृत्तांत लिहून काढा. काय घडलं, कसं घडलं हे सगळं तपशीलवार लिहा आणि लगेच पुण्याकडे प्रस्थान करा. आणि तुम्ही स्वतः जा, कारण दत्तोवामन पोद्दारांना हे सगळं समजावून सांगा की काय घडत होतं. आणि मग सुरेश जोशी स्वतः हे सगळं लिहून तिथे दत्तोवामन पोद्दारांच्या भेटीला गेले. आणि दत्तोवामन पोद्दारांना हे समजल्यावर त्यांना प्रचंड संताप आला. ते म्हणे नगर हे माझं आहे, माझ्या वडिलांमुळे ते माझं पण शहर झालेलं आहे आणि कोण पाडू शकतं असं वेस. म्हणून ते त्यांनी लगेच तेव्हाचे जे पुरातत्व खात्याचे संचालक होते पु. जोशी त्यांना पत्र लिहिलं. आणि मग काही दिवसांनी ते सगळे तिथे वेस बघायला आले. म्हणजे काय झालं वेसीचं नुकसान किंवा नेमकं काय घडलं होतं. तेव्हा सगळे लोक जमा झाले होते. गाडीतनं उतरले. दत्तोवामन पोद्दार पगडी, हातात काठी, डॉक्टर पु. जोशी त्यांच्याबरोबर होते. नवनीतभाई वार्शीकर आलेले होते. आणि त्या वेशीकडे काठी दाखवत दत्तोवामन पोद्दार म्हणाले की ही कुणी बादशाहानी बांधली असेल किंवा एखाद्या बडबुंजानी बांधली असेल तो प्रश्नच नाही आहे. मी त्या वेशीचा वारस आहे आणि म्हणून माझ्या परवानगीशिवाय तुम्ही वेशीला हातच कसा घातला. घरच्या म्हातारीचे काळ होऊ नका म्हणून त्यांनी नवनीतभाई वार्शीकरांना खडसावलं होतं तेव्हा. आणि त्याच्यानंतर मग हा वेस बांधण्याचा प्रयत्न नवनीतभाईंना सोडावा लागला. त्यामुळे ही वेस किती भक्कम होती याचा पहिला साक्षात्कार आपण म्हणूयात तो तेव्हा घडला. आणि गणेश हा बुलडोझर जे चालवत होते ना त्यांचे चिरंजीव मला काही दिवसांपूर्वी भेटले. त्यामुळे माझेच वडील होते तेव्हा नगरपालिकेमध्ये आणि त्यांनाच ते हे करावं लागलं होतं. पण ते सांगत होते की किती भक्कम हे वेस बघा, अशी बांधकामं नगरमध्ये आहेत. 500-500 वर्ष आजही इमारती किंवा वास्तू का टिकून आहेत, तर उत्तम पद्धतीचं स्थापत्य त्या काळी होतं. त्यामुळे दिल्ली दरवाजा वेस वाचली. पण नंतरच्या काळात काही वर्षांपूर्वी पुन्हा या वेशीला म्हणजे महापालिका झाल्यानंतरची गोष्ट आहे, तेव्हा देखील मध्यरात्रीच महापालिकेचं एक पथक आलं, अतिक्रमण विरोधी पथक, आणि सगळ्यांनी मिळून तिथे पुन्हा तोच प्रयत्न केला. पण तेव्हा काही जागरूक नागरिकांना समजलं, मला पण माहिती कळाली. आम्ही लगेच कलेक्टरांना पाठवलं की याला स्टे दिलेला आहे, मनाई हुकूम घेतलेला आहे पूर्वीच, त्यामुळे या वेशी पाडू नका. आणि तेव्हाच्या कलेक्टरांना आम्ही सांगितलं की या वेशी आहेत म्हणून शहरामध्ये अवजड वाहतूक होत नाही आहे. म्हणजे ट्रेलर, मोठा कंटेनर, कल्पना करा दिल्ली दरवाजाची वेस नसती आणि मोठे 2 कंटेनर आत शिरले, पुढे कोर्ट गल्लीमध्ये काय झालं असतं, सांगली गल्लीत काय झालं असतं, चितळे रस्त्यावर काय झालं असतं. या आतले रस्ते तसे अरुंद आहेत आणि अशावेळी एखादं मोठं वाहन शिरलं वेस नाही म्हणून मग कुणी पण वाहन घालू शकतं. मग पुढे जो काही प्रकार गोंधळ उद्भवेल, एखादा अपघात होईल, तो काय भावामध्ये आपल्याला पडणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की वाहतुकीला अडथळा ठरत नाहीत या वेशी, तर वाहतूक नियमन करण्याचं काम या वेशी करतात आहेत. नको त्या गोष्टींना आत जाऊ द्यायचं नाही, हा देखील वेशी असण्यामागचा एक फायदा आहे. त्यामुळं मला असं वाटतं की वेशी पाडण्याऐवजी आपण रस्त्यात कितीतरी विजेचे काम अनेक वर्षांपासून उभे आहेत की जे वाहतुकीला अडथळा ठरतात आहेत. अनेक अतिक्रमणं झालेली आहेत.
अनेक हातगाड्या, पथारीवाले असेल. आपण भाजी विक्रेत्यांना जागा देऊ शकलो नाही मंडईमध्ये, त्यामुळे त्यांना रस्त्यावर बसावं लागतं आहे. खरा जो प्रश्न आहे ना वाहतुकीच्या अडथळ्याचा, तो या सगळ्या गोष्टींमुळे निर्माण होतो आहे, नक्की या वेशींमुळे. त्यामुळे पूर्वीच्या वेशी पडल्या तेव्हा काय फार मोठा वाद झाल्याचं माझ्या काही वाचनात नाही. पण त्या वेशी पण तशा अ, अनेक वर्षांमुळे ढासळायला आल्या होत्या, धोकादायक बनल्या होत्या. भिंगाची वेस मी बघितली होती. एका पावसाळ्यामध्ये एका बाजूचा सगळा जो भिंतीचा भाग आहे तो कोसळला होता आणि मग ती धोकादायक झाल्यामुळे ती काढावी लागली. पण जिथे जिथे आज वेशी आहेत, छोट्या छोट्या गावांमध्ये तुम्ही जाऊन बघा. दरवर्षी गावकरी एकत्र येतात, काही डागडुजी करतात, रंग देतात आणि बैलपोळ्याचा सण असेल किंवा मिरवणूक असेल, त्याची सुरुवात सगळी वेशीपासून होताना दिसते. श्रीगोंद्यामधल्या वेशी तर फार प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की वेस हा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय कसा बनू शकेल, ते आपल्या पाहुण्यांना दाखवायचं कसं ठिकाण बनू शकेल, इतिहास सांगणारं केंद्र ते कसं बनू शकेल, हा एक विचार या निमित्ताने पुढे यायला हवा. भूषण सर, एक गोष्ट आहे की राज्यघटनेनुसार म्हणजे राज्यघटनाच आपल्याला सांगते की ते आपलं कर्तव्य आहे की आपण ऐतिहासिक वस्तूंचं जतन केलं पाहिजे किंवा आपण त्या सांभाळल्या गेल्या पाहिजे, आपल्याकडनं ते सांभाळल्या गेल्या पाहिजे. पण आज बऱ्यापैकी आपण वेगवेगळ्या ऐतिहासिक वस्तू पाहतो की त्या संपुष्टात किंवा आपण जे म्हणतो की त्या संपण्याच्या मार्गावर आहे. आणि बरेचसे जसं आपण वेशींबद्दल बोलत होतो की 11 पैकी आता फक्त 2च वेशी राहिले, आपल्याला मागच्या 9 वेशी माहीतच नाही आहे. मग त्याच बाबतीमध्ये जसं माळीवाडा वेस आहे, तर ही सुद्धा आपलं एक कर्तव्य आहे. एक अहिल्यानगर किंवा नगरचं एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण ती सांभाळली पाहिजे. पण अहिल्यानगरचे नागरिक म्हणून तुम्हाला असं वाटत नाही की आपण कुठेतरी आपण फेल होतोय किंवा आपण नाही सांभाळू शकत आहे माळीवाडा वेस? त्याबद्दल आम्हाला सांगा. गणेशजी, तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्याला दिलेली आहे, त्याच्यामध्ये नुसते नागरिकांचे अधिकार जपणं किंवा त्यांच्यासाठी काही करणं एवढ्यापुरतंच ते घटनेचं विश्व मर्यादित नाही, तर निसर्ग असेल, नद्या असतील आणि त्याच्याबरोबर या ऐतिहासिक वास्तू असतील, यांचंही जतन संवर्धन झालं पाहिजे. यासाठी घटनेच्या कलम 49मध्ये काही मार्गदर्शक तत्त्व सांगितलेली आहेत. त्यामुळे जो जो माणूस भारतामध्ये राहतो, जो या घटनेप्रमाणे इथे मूलभूत त्याचे अधिकार, हक्क त्याला मिळतात, त्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की या सगळ्या ऐतिहासिक वस्तू आपण जपल्या पाहिजेत. दुर्दैवानं अलीकडच्या काळात जो जातीय धार्मिक विद्वेष वाढत चाललेला आहे आणि काहीतरी पुसण्याचा प्रयत्न सुरू असतो, काहीतरी तोडण्याचा, मोडण्याचा, विध्वंस करण्याचा काही जणांचा गेल्या काही वर्षांमध्ये आपण प्रयत्न बघतो आहोत. त्यातून आपण देशालाच मोडकळीस आणतो की काय, असं मला वाटू लागलेलं आहे. पण इतिहास असा पुसता येत नाही. इतिहास हे काळाच्या पटलावर उमटलेलं कायमस्वरूपी एक आरेखन असतं. ते काही कुणाच्या आदेशानं, कुणाच्या बुलडोझरने केलेल्या कारवाईमुळं नष्ट होणार नसतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या वास्तू मग त्या कुठल्या धर्माच्या माणसांनी उभ्या केल्या, कुठल्या काळात उभ्या झाल्या वगैरे वगैरे, फार खोलात जाऊन काहीतरी त्यातून विद्वेष पसरवण्याचं जे काम केलं जातं आहे, ते अतिशय दुर्दैवी आहे. आणि याच्यापूर्वी पण अनेक गोष्टी आपण शहरामध्ये बघितलेल्या आहेत. खूप चांगले आपल्याकडे कारंजी होती, 16 तोटी कारंज असेल, इब्राहिम कारंज असेल, काही जुने वाडे होते. अनेक महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या काही वास्तू होत्या. आज आपण काहीही त्या राखू शकलेलो नाही आहोत. रावसाहेब पटवर्धनांचा कोटगल्लीतला वाडा असेल, त्याची फक्त दर्शनी भिंत आता व्यवस्थित उभी आहे, बाकी सगळी आता पडझड तिथे झालेली आहे. दुर्गा भागवत जिथे लहानपणी राहिलेल्या होत्या, तो जुन्या कोर्टाजवळचा रामजी जाधवांचा वाडा, तोही मधल्या काळामध्ये पाडला गेला. जिथे रेव्हरंड नारायण वामन टिळक राहिले होते, लक्ष्मीबाई टिळक राहिल्या होत्या, बालकवी काही काळ त्यांच्याकडे त्या घरात राहिले होते, ते कौलारू घर आज राहिलेलं नाही. मला असं वाटतं की हे जर वाढत गेलं ना, तर काळ सुकावत जाणार आहे आणि त्यातून मग
इतिहास पायदळी जाऊन त्या शहराचं मूल्यच हळूहळू घटत जाईल. आणि आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला मग इतिहास प्रसिद्ध वगैरे बिरुद लावण्याचा काही अधिकारच उरणार नाही. सुदैवाने हा इतिहास सगळा लिखित स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध आहे. गॅझेटियरमध्ये याच्या नोंदी आहेत. नगरपालिकेने जेव्हा 100 वर्ष पूर्ण झाली आपल्या अहमदनगर नगरपालिकेला, तेव्हा एक ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला होता. त्याच्यामध्ये माळीवाडा वेस असेल, दिल्ली दरवाजा वेस असेल, या सगळ्यांची छायाचित्रं आहेत आणि त्याचं महत्त्व पण त्यात लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे हे कोणी नाकारू शकत नाही. नाकारला तर तुम्ही तुमच्या पायावर दोंडा पाडला असं काहीच होऊ शकेल. त्यामुळे आपण या गोष्टी जपल्या पाहिजेत. सत्यशोधक म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पोवाड्याच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर, भारतभर त्यांनी फिरवला. महिलांसाठी म्हणजे मुलींसाठी शाळा ज्यांनी सुरुवात केली किंवा शिक्षणाचा प्रसार ज्यांनी केला त्या सावित्रीबाई फुले. तर एवढे महान व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी माझ्या राजाचा इतिहास, माझ्या राजाची समाधी शोधून काढली, सगळ्या जगासमोर त्यांनी दिली. तर आज एक त्यांच्याबद्दलच अशी एक गोष्ट अहिल्यानगरमध्ये बोलली जाते की माळीवाडा जी वेस आहे ती पाडून तिथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा तिथे त्यांचं एक स्मारक बनवलं जाणार आहे. माझ्यासाठी ते दोघंही खूप आदर्श आहेत. माझ्यासाठी खूप मोठा आदर्श आहे. ते सगळ्यांसाठीच खूप मोठा आदर्श आहे. पण ती जी छोटी जागा आहे तिथे हे स्मारक बनलं पाहिजे किंवा इतर ठिकाणी कुठे बनलं पाहिजे किंवा इतर कुठल्या तरी ठिकाणी त्यांनी ते बनवावं असं तुम्हाला वाटतं का? मला असं वाटतं की एवढ्या महापुरुषांचे मोठे पुतळे जर उभे करायचे असतील तर त्यासाठी ही जागा तशी कमी पडणार आहे. त्यामुळे एक मोठी जागा घेऊन माळीवाडा परिसरातलीच वाड्या पार्कच्या कोपऱ्यावरची जे मोठे आता भूखंड रिकामे झालेले आहेत, तिथे मोठा बगीचा तयार करून स्मारकासारखं तिथे काही ग्रंथालय, वाचनालय, एखादं प्रेक्षागृह असेल आणि तिथे मग हे छान मोठे पुतळे जर उभे केले तर नक्कीच सगळे नगरकर त्याचं स्वागत करतील आणि एक 50-100 लोक तिथे येऊन बघू शकतील, बसू शकतील, शांतपणे संध्याकाळ तिथे व्यतीत करता येईल. अशी एक छान जागा आपल्याकडे नव्याने निर्माण होऊ शकेल. माळीवाडा वेस पाडून जर तिथे असं जर काही करायचा प्रयत्न झाला तर पुन्हा हातगाड्या, रिक्षांचा वेढा तिथे पडेल, पुन्हा तोच वाहतुकीचा प्रश्न होईल, पुन्हा प्रदूषण वाढेल, पुन्हा तंटे वाढतील, पुन्हा काहीतरी अपघात होतील. त्यामुळे मला असं वाटतं की यात मधला एक जो सगळ्यात चांगला एक मार्ग असा आहे की स्मारकही होईल, स्मारकासाठी पण उत्तम प्रशस्त जागा सगळ्यांच्या संमतीने शोधून तिथे अल्पावधीतच आपल्याला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे पुतळे उभे राहिलेले दिसतील. कारण ही दोन्ही व्यक्तिमत्व फार महत्त्वाची आहेत. महात्मा फुलेंचा आणि सावित्रीबाई फुलेंचा संबंध आपल्या शहराशी आलेला होता. त्याच्या देखील लेखी नोंदी आपल्याकडे उपलब्ध आहेत. पुण्यामध्ये शाळा सुरू केली, पहिली मुलींची शाळा महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी. त्याच्या आधी आपल्या मित्राकडे सदाशिव गोवंडे नावाचे महात्मा फुलेंचे मित्र होते, जे नगरमध्ये तेव्हा होते. त्यांना भेटण्यासाठी जेव्हा महात्मा फुले आले तेव्हा त्यांनी मराठी मिशनच्या मुलींच्या शाळेला भेट दिली होती. आणि नगरमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने मुली शिकायला येतात आहेत, शाळा उत्तम पद्धतीने चालवली जाते हे बघितल्यावर सावित्रीबाईंना त्यांनी ट्रेनिंग घेण्यासाठी, तेव्हा काही D.Ed B.Ed आजच्यासारखे उपलब्ध नव्हते कोर्सेस, मग इथे त्यांनी सिंथिया फरार नावाच्या बाई होत्या जी त्या शाळा चालवत असत. त्यांच्याकडे ते सगळं ट्रेनिंग घेतलं आणि मग पुण्यातली शाळा सुरू केली. ते हे सगळं आज आपल्याकडे तुम्हाला उपलब्ध आहे, ते वाचू शकता सगळेजणं. किंवा जी शाळा आहे जिथे सावित्रीबाई येऊन गेल्या, ती जी फरारबाईंची शाळा, तिची वास्तू पण आजही उभी आहे. या आठवणी सगळ्या कुठे ना कुठे कुणी सांगत असतं. तर मला असं वाटतं की या सगळ्या थोर मंडळींच्या आठवणी पण जपल्या पाहिजेत, त्यांचे विचार समजून घेतले पाहिजेत, त्यांची पुस्तकं वाचली पाहिजेत. पुतळे उभारण्याबरोबर हे सगळं जर झालं तर खऱ्या अर्थाने ते स्मारक यथोचित म्हणता येईल. त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूयात, असं एक आवाहन मी या निमित्ताने करू इच्छितो. आपण अहिल्यानगर शहराबद्दल बोलतोय, पण असं प्रत्येक शहरांमध्ये आपण पाहतो की महापुरुषांची स्मारक किंवा पुतळे असतात आणि बऱ्यापैकी पुतळ्यांची अवस्था आज अशी झालेली की ते धुळकात पडलेले असतात. फक्त जेव्हा त्या महापुरुषाची जेव्हा जयंती
किंवा पुण्यतिथी असेल किंवा कुठले तरी राजकीय कार्यक्रम असेल तेव्हाच फक्त त्यांना हार दिला जातो किंवा हार गुच्छ हे केलं जातं किंवा त्याची स्वच्छता केली जाते. बऱ्यापैकी तर बऱ्याचशा स्मारकांची स्वच्छता देखील केली जात नाही. तर अशी जी स्मारके किंवा अशी जी पुतळे आहेत वेगवेगळ्या शहरातील किंवा आपण अहिल्यानगर शहरातील पुतळे म्हणूयात, तर त्यांच्यासाठी एक व्यवस्थापन किंवा अशी कुठली व्यवस्था आपण आणू शकतो की ज्याने कुठली अडचणही येणार नाही वाहतुकीमध्ये आणि त्या स्मारकांचं किंवा ज्या महापुरुषांची ती स्मारकं आहेत त्यांचं चांगल्या पद्धतीने जतन केलं जाईल. गणेशजी, फार छान प्रश्न तुम्ही विचारलात. पूर्वी आपल्याकडे वाडिया पार्कमध्ये म्हणजे आत्ताचं स्टेडियम आहे, जो आता मोठा कमर्शियल कॉम्प्लेक्स उभा राहिलेला आहे, तिथे एक सुंदर उद्यान होतं आणि महात्मा गांधीजी आणि लोकमान्य टिळकांचे पुतळे तिथे होते. तर संध्याकाळी अगदी मुलं किंवा ज्येष्ठ मंडळी जेव्हा फिरायला जायची, तिथे खेळायला जायची, तेव्हा ते पुतळे दिसायचे आणि अगदी डोळे भरून ते पुतळे आपण पाहू शकत होतो. पण आज अशी अवस्था झाली की वाहतूक इतकी वेगाने वाहत असते, शेजारी पुतळा असला तरी त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. हिराबाई भापकर ज्या लोकल बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या महाराष्ट्रामधल्या, त्यांचा पुतळा वाडिया पार्कच्या अगदी बाहेर, अगदी रहदारीच्या ठिकाणी आहे. धूळ उडत असते, अनेक वाहनांचा धूर तिथे पसरलेला असतो, अनेक पथाऱ्या लागलेल्या असतात. एवढी मोठी व्यक्ती नगरमध्ये होऊन गेली, पण आज पुतळा होऊनही जर त्यांच्या कार्याकडे आपलं लक्ष जात नसेल, तर मला वाटतं पुतळ्याचं प्रयोजन कुठेतरी चुकतं की काय, असा एक मनात विचार येतो. सेनापती तात्या टोपेंचा पुतळा नगरमध्ये कुठे आहे असं विचारलं तर अनेकांना सांगता येणार नाही. आपल्या आशा चित्रपटगृहाच्या चौकामध्ये तो पुतळा आहे. सेनापती बापटांचा पुतळा, 2 सेनापती आपल्या नगरनी आपल्या स्वातंत्र्य लढ्याला दिले. एक आपले सेनापती चौधरी पण, दादा चौधरी पण त्यामध्ये आहेत. तर हे पुतळे जर अशा ठिकाणी असतील की जिथे अस्वच्छता आहे, जिथे पावित्र्य राखलं जात नाही, जिथे गर्दी आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा असेल, पंडित नेहरूंचा पुतळा असेल, तर हे पुतळे शोधावे लागतात अशी स्थिती आहे. त्यामुळे पुतळ्यांसाठी मला असं वाटतं की भुईकोट किल्ला ही अतिशय उत्तम जागा नगरमध्ये आपल्याला मिळू शकते. किल्ल्याचा जवळजवळ 53-54 एकरांचा परिसर आहे, जिथे उत्तम उद्यान फुलवता येईल. खंदक आहे मोठा, तिथे झाडं लावून सुशोभीकरण करून व्यवस्थित अंतर सोडून जर हे पुतळे उभे केले, त्यांची माहिती लावली, त्या महापुरुषांचे विचार तिथे आपल्याला प्रदर्शित करता आले, एक छोटंसं कपाट ठेवून तिथे जर त्यांची चरित्र वाचायला आपण देऊ शकलो नव्या पिढीला, तर मला वाटतं की पुतळे उभे करण्यामागचा जो एक विचार आहे, जे पुतळ्यांचं खरं कार्याचं महत्त्व पुढच्या पिढ्यांना समजावं हा आपला मनापासूनचा हेतू असतो, तो साध्य झाल्यासारखा होईल. त्यामुळे सगळ्या जणांनी मिळून राजकारण बाजूला ठेवून भावनात्मक जो काही भाग आहे किंवा काही विद्वेषाचं काही मनामध्ये जर गढूळलेलं काही वातावरण असेल ते दूर करून आपण सगळ्यांनी मिळून जर किल्ल्यामध्ये जर असं काही उत्तम स्मारक उभं करता आलं तर ते करण्याचा प्रयत्न करूयात. मी काही देशांमध्ये जेव्हा याचा अभ्यास केला तेव्हा ते अशामध्ये आता कुठेही पुतळे उभे करायला परवानगी देतच नाहीत. पुरेशी जागा पाहिजे, पुरेसं संरक्षण पाहिजे, प्रकाशाची व्यवस्था पाहिजे, देखभाल तिथे करणारं कोणीतरी असलं पाहिजे, तरच पुतळे उभं करायला शासन परवानगी देतं आणि आपल्याकडे पण हे नियम आता आलेले आहेत. त्यामुळे जर सगळ्यांनी एकमतानं ठरवलं की किल्ल्यामध्ये जर पुढच्या काळामध्ये जर काही करायचं असेल तर एक छान उद्यान तिथे विकसित करावं आणि महापुरुषांचे, क्रांतिकारकांचे पुतळे तिथे आपण उभारण्यासाठी पुढच्या काळामध्ये एक प्रस्ताव तयार करावा. तसं झालं तर किल्ल्याला भेट देताना खूप मोठा एक राष्ट्रीय विचार तिथे भेट देणारे आपल्याबरोबर घेऊन जातील आणि नगरची आठवण कायम राहू शकेल त्या निमित्ताने. भूषण सर, तुम्ही इथे आलात, तुम्ही वेगवेगळ्या वेशींबद्दल आपण चर्चा केलीत अहिल्यानगरमधील, आणि अपेक्षा करूयात की राहिलेल्या ज्या काही वेशी आहेत किंवा राहिलेल्या ज्या काही ऐतिहासिक वास्तू आहे आपल्या शहरामध्ये त्यांचं नागरिक म्हणून आपण व्यवस्थित एक चांगल्या पद्धतीने जतन करूयात आणि येणाऱ्या पिढ्यांना आपला इतिहास आपण सांगूयात, जेणेकरून त्यांना देखील इतिहासही कळेल आणि एक चांगलं नागरिक होण्यासाठी काय काय गोष्टी लागतात ते त्यांना समजेल आपल्या इतिहासातनं. गणेशजी, आपल्या सगळ्या पाठ्य पुस्तकामधून स्थानिक इतिहास आता वगळला गेला आहे आणि त्यांना कोणी सांगायलाच आता राहिलं नाही आहे. पण सुदैवाने आपल्या या वास्तू आहेत की ज्या स्वतःच
पुढच्या पिढ्यांना इतिहास सांगायला तेवढ्या सक्षम आहेत. गरज आहे फक्त त्यांना योग्य दिशा दाखवण्याची. गरज आहे त्या वास्तूंचं आपण जतन करण्याची. पुढच्या पिढ्या नक्कीच हा इतिहास पुढे नेतील. इतिहासाबरोबर भविष्यकाळ चांगला करणं हे देखील त्यांच्या हातात असणार आहे. फक्त आपण थोडासा अविचार न करता या वास्तू कशा टिकतील, आणखीन हा इतिहास कसा देदीप्यमान होऊन पुढच्या असंख्य पिढ्यांना दीपस्तंभासारखा मार्गदर्शन करत राहील, एवढी थोडीशी काळजी आपण आता सगळ्या नगरकरांनी मिळून नक्की घेऊयात. खूप धन्यवाद.